महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती असलेल्या सातपुड्याच्या घनदाट डोंगर रांगांमध्ये एक अशी होळी साजरी होते जिथे रंगांचा नाही तर समृद्ध संस्कृतीचा उत्सव बघायला मिळतो। आदिवासी पाड्यांवरची ही होळी आजही आपली शेकडो वर्षांची परंपरा, कला आणि ऐतिहासिक वारसा जपती आहे। आज दिवसभर सातपुड्यामध्ये घुंगरांचा आवाज आणि ढोलांचा नाद बघायला मिळेल, ऐकू येईल। यंदा या उत्सवामध्ये राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी आपल्या मूळ गावी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला आणि या संस्कृतीचं दर्शन घडवलंय। माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी देखील आपल्या मातीशी असलेलं नातं जपत या नृत्यामध्ये सहभाग घेतलाय। आमच्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली। सण साजरा करण्यापाठीमागे आपली मानता, आपल्या भागात सुधारणा, आपल्या भागात विकास हा सगळा व्हावा अशी त्यांची मागणी असते। इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत असते, सार्वजनिक असते, गावाची असते, म्हणून गावाची एकच होळी पेटवली जाते। तरी सुद्धा काही काही गावांना चार पाच ठिकाणी होळी पेटवली जाते, परंतु तसं पाहिलं तर एकाच गाव तसं मग माझंही तसंच आहे। देवाची होळी ही दाबला 26 तारखेला 1 महिना जो ही होळीचा सण साजरा चालतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।